निवडणुकांबाबत शिवसेना निर्णायक टप्प्यावर आल्याची चर्चा आहे। भाजपची साथ सोडल्यावर एनडीएतून बाहेर पडलेली शिवसेना आता संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीए मध्ये सहभागी होण्याच्या वाटेवर असल्याची चर्चा जोरात आहे। मुंबईतील पहिली ते 7वी पर्यंतच्या शाळा 15 डिसेंबर पासून सुरू करण्याचा निर्णय महापालिका शिक्षण विभागाने घेतला होता। मात्र डोंबिवलीत ओमायक्रॉनचा रुग्ण सापडल्याने मुंबईतील शाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जाते। राज्यात पहिली ते 7वी पर्यंतच्या सर्व शाळा या 1 डिसेंबर पासून सुरू झाल्या। मात्र ओमायक्रॉनची पार्श्वभूमी लक्षात घेऊन मुंबई महापालिका शिक्षण विभागाने मुंबई आणि परिसरातील शाळा या 15 डिसेंबर पासून सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला होता। पण आता मुंबईच्या वेशीवरच ओमायक्रॉनचा रुग्ण सापडला असल्याने शहरात लवकरच आणखी कडक निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे। नायजेरिया, रशिया, नेपाळ येथून भारतात आलेल्या 6 जणांना कोरोनाची लागण झाली आहे। नायजेरियातून डोंबिवलीत आलेल्या एका कुटुंबाला कोरोनाची बाधा झाली आहे। त्यांचा जीनोम सिक्वेन्सिंगचा रिपोर्ट येणं बाकी असतानाच त्यांच्या संपर्कात आलेल्या 4 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झालंय। यामध्ये 2 लहान मुलांचा समावेश आहे। डोंबिवलीतील 2 तर हैदराबादहून आलेल्या 2 जणांचा समावेश आहे। देशातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 21 वर गेली आहे। देशात आज ओमायक्रॉनचे 17 नवीन रुग्ण आढळून आलेत। जयपूरमधील एकाच कुटुंबातील 9 जणांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे। यातील 4 जण दक्षिण आफ्रिकेतून परतले। या 4 जणांच्या संपर्कात 5 जण आलेत, त्यांनाही ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याचे समोर आले। महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे 8 रुग्ण आढळलेत, तर दिल्लीत सकाळी 1 रुग्ण आढळून आलाय। महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे आणखी 7 रुग्ण सापडलेत। यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये 6 तर पुण्यात 1 ओमायक्रॉनचा रुग्ण आढळलाय। त्यामुळे महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे एकूण 8 रुग्ण झाले आहेत। पिंपरी चिंचवडमधील रुग्णांपैकी एक महिला आपल्या भावाला भेटण्यासाठी नायजेरियातून आली होती। तिचा आणि तिच्या 2 मुलींचा ओमायक्रॉनचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय, तर तिच्या भावालाही ओमायक्रॉनची लागण झाल्याचं समोर आलंय। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी फोफावणाऱ्या ओमायक्रॉन बाबत चिंता व्यक्त केली। वेगवेगळी संकटे येत असतात, मात्र त्यावर मार्ग काढायचा असतो असं सांगताना त्यांनी केंद्राने आता कडक भूमिका घ्यायला हवी असं स्पष्ट मत मांडलं। तसंच 2 डोस घेतलेल्यांनाही ओमायक्रॉनचा संसर्ग होत असल्याने बूस्टर डोस बाबत केंद्राने सूचना करावी असंही अजित पवार म्हणाले। नवी मुंबईतील ऐरोलीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आलाय। याच पार्श्वभूमीवर ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, झोपडपट्टी सुधार समितीचे अध्यक्ष विजय नाहटा, खासदार राजन विचारे, माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले हे उपस्थित होते। दरम्यान व्यासपीठावर उपस्थित असताना त्यांनी मास्क न लावता कार्यक्रमाला सुरुवात केली। यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जाही उडायल्याचे चित्र दिसून आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे। या महामानवाला अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येनं अनुयायी दादर इथल्या चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत। दरवर्षी मोठ्या संख्येनं या ठिकाणी गर्दी जमते, मात्र प्रशासनाकडून अनुयायांसाठी कोणतीही व्यवस्था केली नाही असा आरोप अनुयायांनी केला आहे। संतप्त अनुयायांनी रस्त्यावर ठिय्या मांडत नाराजी व्यक्त केली आहे, तर आनंदराज आंबेडकर यांनी महापालिकेविरोधात नाराजी व्यक्त केली आहे। दुसरीकडे अनुयायांना चैत्यभूमीवर पोहोचण्यासाठी रेल्वेकडून विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनुयायांनी नियमांचं पालन करण्याचं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येनं अनुयायी दादर इथल्या चैत्यभूमीवर आलेत। या अनुयायांकडून दादर स्थानकाचं नाव बदलून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देण्यात यावे अशी मागणी होते। दरवर्षी ही मागणी भीम आर्मीतर्फे करण्यात येते। यासाठी भीम आर्मीतर्फे आंदोलन करण्यात आलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांनी अभिवादन केलंय। सोलापुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आदरांजली वाहिली आहे। देशातील लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर केंद्रातील हुकुमशाही सरकारला बाजूला करावी लागेल असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केले।
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस यांनी बाबासाहेबांना अभिवादन केलंय। पुण्यातील डॉक्टर आंबेडकर स्मारकात मेणबत्ती पेटवून त्यांनी आदरांजली वाहिली आहे। त्याचबरोबर यावेळी स्मारकात बाबासाहेबांनी वापरलेल्या वस्तूंसह भारतरत्नच्या मूळ पदकाची पाहणी देखील राणे आणि फडणवीसांनी केली। आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 65वा महापरिनिर्वाण दिन आहे। या दिवसाचं औचित्य साधून देशभरातून बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। दिल्लीमध्ये संसद भवन परिसरात देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तसबिरीला पुष्पहार अर्पण केले आहेत। आज सकाळी संसद भवन परिसरात स्थित बाबासाहेबांच्या पुतळ्याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आदरांजली वाहिली। उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही डॉक्टर आंबेडकरांना अभिवादन केले। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वाशिमच्या आंबेडकर चौकात कॅन्डल मार्च काढण्यात आला। मोठ्या संख्येने नागरिकांनी महामानवाला अभिवादन केले। यावेळी मान्यवरांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पचक्र अर्पण करण्यात आले। उल्हासनगर येथील सुभाष टेकडी आणि उल्हासनगर महानगरपालिकेच्या आवारात असलेल्या महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या अनुयायी आणि भीम सैनिकांचा जनसागर उसळला। रात्री 12 वाजता बुद्ध वंदना करून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले। विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1937 साली सोलापूरच्या वळसंग गावातील विहिरीचं लोकार्पण करून पाणी सार्वजनिक केलं होतं। आज बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त या विहिरीची शासकीय पूजा करण्यात आली आहे। त्याचबरोबर कोरोनाचे नियम पाळून सामूहिक त्रिशरण पंचशीलाचे पठण करण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ज्वारीच्या भाकरीवर बाबासाहेबांच्या सहीबरोबर त्यांचं चित्र काढण्यात आलंय। हा अनोखा प्रयोग नवी मुंबई शाळेतील कला शिक्षक नरेश लोहार यांनी केलाय। 9 इंच व्यासाच्या ज्वारीच्या भाकरीवर चित्र काढून त्यांनी बाबासाहेबांना अभिवादन केलंय। राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे आज दुपारी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यास येत आहेत। राष्ट्रपती येणार असल्याने किल्ल्यासह 15 ते 20 किलोमीटर परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे। किल्ले रायगडावर राजसदर, होळीचा माळरान, जगदीश्वर मंदिरावर सुंदर अशी फुलांची आकर्षित सजावट करण्यात आली आहे। त्याशिवाय रोषणाई सुद्धा करण्यात आली आहे। राष्ट्रपती यांच्यासह राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मंत्री, नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत। अरबी समुद्रातील चक्रीय वाऱ्यांचा प्रभाव ओसरला असल्याने कोकणासह राज्यात आता सर्वत्र कोरडे हवामान होणार आहे। त्यामुळे येत्या 2 दिवसांमध्ये बहुतांश भागात रात्रीच्या किमान तापमानात घट होऊन गारवा वाढण्याची शक्यता आहे।